हाय हॅलो नमस्कार. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे ना मी सकाळी सकाळी लवकर उठले होते आणि अंघोळ वगैरे करून सगळ्यात देवपूजा केली की गॅसची पूजा करून घेतली. स्वस्तिक काढलं, हळदी कुंकू आणि अक्षता वाहिल्या. फूल फूल नव्हतं माझ्याकडं त्यावेळेस, फुलही पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यावरती प्रसाद म्हणून साखर ठेवली होती थोडीशी आणि त्यानंतरनं मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आधी पुरण शिजायला घातलं होतं, डाळ वगैरे भिजून. बऱ्याच व्हिडिओ काढल्या होत्या मी. काही माझ्याकडनं अशा हलल्या, काहीमध्ये अर्धे चित्र वगैरे दिसतात त्याच्यामुळे त्या एडिट करून टाकल्या. आणि घरात शूट करताना लाईट गेली. बरेच प्रॉब्लेम आले काल मला व्हिडिओ शूट करताना. आमच्या इथं गुरुवारची लाईट अजिबात नसते दिवसभर. तरीही मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे ना मी पुरण शिजायला घालण्यासाठी डाळ वगैरे धुवून घेते आहे. मी डाळ धुवूनच घेते. काही ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की ते डाळ वगैरे शिजत नाही म्हणून दूधसुद्धा नाही तसेच शिजायला घालतात. असं काही नसतं, थोडा वेळ लागतो पण शिजतं पुरण. आणि होळीच्या दिवशी मी पोळ्या केल्या होत्या. पुरणपोळी आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते, मला, शिवला, त्याच्या पप्पांना. त्याच्यासाठी मी पुरणाचा स्वयंपाक करते. एकीकडे कुकर लावला, डाळ शिजायला घातली आणि कटाच्या आमटीची तयारी चालू आहे. एका गॅसवरती कांदा भाजण्यासाठी ठेवला आहे आणि एका गॅसवरती खोबरं भाजून घेते. लाईट नसते गुरुवारी, तर होती लाईट, त्याच्यामुळं मग पटकन आधी भाजीची तयारी करून घेत होते कारण वाटण वगैरे वाटून घ्यायचं होतं. लाईट गेली की पुन्हा येत नाही दिवसभर काल लाईट नव्हती आमच्या इथे. तरीही मी थोडंफार शूट वगैरे केलं. बऱ्यापैकी गोष्टी तर स्किपच झाल्या त्यामध्ये. तर तुम्ही सगळे व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि बघितला तर व्हिडिओला लाईक करत नाही, कमेंट करत नाही, शेअर करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्ह्यूज खूप येतात व्हिडिओला, पण सबस्क्राईब कोणीच करत नाही. तर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. आणि जेवढा आपला रीच वाढेल तेवढे व्हिडिओ व्हायरल जातात. आणि म्हणजे व्ह्यूज जास्त आले की व्हिडिओ करायलाही जास्त माणसाला उल्हास येतो. त्यासाठी म्हणते. इथे ना खोबरं मी थोडंसं भाजून घेत होते, ते जरा जास्तच त्याला काळं झालं, चालायचंच. याच्यानंतरनं भाजीची वगैरे कटाच्या आमटीची वगैरे तयारी करून घेतलेली, लसूण वगैरे सोलून घेतला. बरीच कामं असतात, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात पुरणाचा स्वयंपाक करायचं म्हटलं की. त्यात आणि आम्हाला जायचं होतं गुढी उभा करण्यासाठी शॉपवरती, त्याच्यामुळं जरा जास्तच गडबड होती माझी. हा सगळा स्वयंपाक माझा 9:30 वाजेपर्यंत पूर्ण झाला होता. पूर्ण म्हणजे नैवेद्य वगैरे केले आणि बाकीच्या पोळ्या मी घरी आल्यावरती बनवल्या होत्या, पूजा वगैरे करून आल्यावरती. तर इथे ना त्यांची आंघोळ वगैरे झाली होती मिस्टरांची. मग त्यांना चहा बनवायचा होता, मी तो बनवत होते. चहा घेतला सकाळी सकाळी की जरा फ्रेश मूड होतो आणि काम करायलाही उल्हास येतो. त्यात मुलांची मध्ये लोडबोड चालूच असते, ते तर मस्ट आहे. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य वगैरे असतो. कोणी शेवयांचा भात करतं, कोणी पुरणपोळी बनवतं, तर कोणी खीर चपाती बनवतं, कोणी बासुंदी पुरी बनवतं. तुमच्या इकडे कशा पद्धतीचा नैवेद्य असतो हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कमेंट केल्या तर आपण एकमेकांशी कनेक्ट होतो. यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मला माझं काही चुकलं, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही चुकीचं दिसलं किंवा काही तुम्हाला मला सजेशन द्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा. जर काही चुकत असेल तर मी ते करेक्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मला अजून एडिटिंग वगैरे एवढी येत नाही, तरी पण प्रयत्न असतो की काहीतरी नाही का तुमच्यापर्यंत थोडं का होईना पोचवावं. यासाठी मी व्हिडिओ वगैरे काढते आणि टाकते. तर इथे ना खोबरं वगैरे हे पुन्हा मी सगळं भाजून घेणार होते, ते थोडंसं तेल टाकून. तर मी कटाच्या आमटीसाठी थोडंसं 1 चमचाभर तीळ घेतले होते, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि हा एक कांदा आहे आणि खोबरं, त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर. हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती. त्याने आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडे तुम्ही आलं टाकत असताल तर आलं हे जरूर टाकू शकता, छान चव येते त्यानेही. मला आलं नाही आवडत, म्हणजे आमच्या घरात त्या आल्याची टेस्ट नाही आवडत भाजीमध्ये जास्त, त्यासाठी मी नाही घालत. एवढंच बेसिक वाटण असतं. हे सगळं चांगलं खरपूस बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. थंड झालं की वाटण वगैरे करायचं.
आणि आमच्या इकडे कटाची आमटी तो व्हिडिओ मी शूटिंगसाठी लावलेला स्टोरेज फुल झालं त्याच्यामुळे शूटच नाही झाला. आणि हे मला एडिटिंग करताना समजलं. पूर्ण दिवसभर काल मी मोबाईलमध्ये पाहिलंच नाही काय शूट झाले नाही काय नाही. आत्ता मला हसायला येते त्या गोष्टीवरती. पण ठीक आहे, मी तुम्हाला बेसिक रेसिपी सांगते की जी पुरणाची डाळ आपण शिजवून घेतली होती त्यातलीच थोडी साईडला मी काढून ठेवली होती. आणि लसूण घ्यायचा कच्चा, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि कढीपत्ता. तर कटाची आमटी मी कशी करते, कढईमध्ये 2-4 चमचे तेल घ्यायचं. तर्री असेल तर जरा खायला जास्त छान वाटतं ना, म्हणून थोडं जास्तच तेल घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आधी. लसूण टाकला की कढीपत्ता टाकायची. चांगली चरचरून फोडणी तयार झाली की त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते घालायचं. ती डाळ घालायची आणि सगळं बेसिक तुमचे जे काही मसाले असतील ते टाकायचे आणि परतून घेऊन तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं आमटीमध्ये. येळवणी काढलेलं असतं आपण आधी ते टाकायचं आणि मग गरजेनुसार पाणी घालायचं. शक्यतो ही आमटी जी असते कटाची आमटी ही पातळच छान लागते, जास्त घट्ट अजिबात चवदार लागत नाही. भातासोबत तर खूप छान लागते. आणि मी तरी शक्यतो मला आमटी ही पोळीसोबत खायला आवडते, दुधासोबत नाही. तर इकडे माझं वाटण वगैरे भाजून झालं आहे. आता मी ते थंड करण्यासाठी ठेवलं आणि कणिक मळून घेते आहे. तर मी ते थोडंसं कणिक घेतले, त्यामध्ये मी पहिल्यांदाच हळद घालते आहे. मी याच्या आधी कधीच कणकेत हळद घातली नव्हती, पण बघावं म्हटलं काय फरक असतो. मी बऱ्याच जणांचं व्हिडिओमध्ये वगैरे पाहिले, बरेच जण घालतात कणिक मळताना हळद. तर काही टेस्टमध्ये असं काही वेगळा फरक नाही जाणवला. फक्त पोळीला कलर हा पिवळसर येतो, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. आणि इथे बघा मी पुरणाला चटका देऊन घेते आहे. कढईमध्ये पुरण घातलं आणि जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ घालायचा. थोडं कमी घातलं आहे मी, जास्त गोड नाही व्हावं म्हणून. आणि याला छान परतून घ्यायचं आणि नंतरनं पुरण ज्यावेळेस झालं होतं तयार त्याच्यामध्ये मी विलायचीची पूड घातली होती. मग इथून आम्ही शॉपवर गेलो, शॉपवरती पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे घेऊन गेले होते मी. तिकडनं आम्ही आलो की घरी पटपट येऊन पोळ्या वगैरे केल्या. जाताना सगळं केलं होतं, भजी, कुरडई, पापड, भात, आमटी वगैरे सगळं करून गेले होते. नैवेद्य नेले होते करून, नैवेद्य भरून नेले, तिथं पूजा वगैरे केली, सगळ्या मशनींना वगैरे ठेवले. आणि घरी आल्यावरती पटपट सगळ्या पोळ्या करून घेतल्या, जेवढ्या आम्हाला लागत होत्या तेवढ्या. आणि भूक लागली होती त्याच्यामुळे पटकन आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. माझी बाकीची घरातली सगळी कामे वगैरे आवरली आणि आराम केला मस्त. पोळी खाल्ली की सुस्तावल्यासारखं होतं. आणि हे बघा, तुम्हाला मी सांगते ना की कृष्णा मध्ये येतो आणि मी काहीतरी करते आणि तो आला नाही, असं होऊ शकत नाही. कधी कधी मला असं करावं लागतं, त्याला घेऊन कामं करावी लागतात. आणि खेळत असेल तर लक्ष पण द्यावं लागतं दोघांकडे. दोन्ही लहान आहेत, जरा जास्तच मस्ती करतात. आराम केला आणि नंतर आम्हाला खूप छान सरप्राईज मिळालं की माझे सासरे घरी आले होते. आबा आले की मुलांना काय करू आणि काय नाही असं झालं होतं. खूप छान खेळले त्यांच्यासोबत मुलं आणि त्यांच्यासाठी खूप छान आणि खूप मोठं सरप्राईज होतं. आबा म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहेत. जायच्या वेळी नेहमीप्रमाणे शिव रडतच होता की नाही मला पण यायचं आहे, मला पण घेऊन चला, मला आजीकडे यायचं आहे. त्याला इथं अजिबात करमत नाही, गावाकडे राहायची सवय आहे, आजी आजोबांसोबत कसं तरी राहतात इथं. तर त्या येताना आहे ना ते खूप सारा भाजीपाला घेऊन आले होते, एवढं सगळं. आणि हे सगळं शेतातले, विकत ह्याच्यातलं काहीच नाही. मिरची, बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या त्यांनी. पोरांसाठी बराच खाऊही आणला होता. ही अशी मस्ती केली त्यांनी. मी आबांसमोर जास्त शूटिंग वगैरे नाही केलं, ते काही म्हणत नाहीत, पण मलाच ते आवडलं नाही, त्याच्यामुळे मी थोडंफार त्यांचे काहीतरी मोमेंट कॅप्चर केले. चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही करत नाही, तुम्ही फक्त व्हिडिओ बघता. ठीक आहे, चलो बाय.